नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा चिटणीस माननीय किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त वीरशैव लिंगायत समाज विटा। आठवड्यामध्ये विटे शहरामध्ये जे काही धरण आंदोलन सुरू होते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले, त्यातल्या त्यात वैयक्तिक माझ्याबद्दल आणि यात्रा कमिटीबद्दल, तर त्या सर्वांना उत्तर म्हणण्यापेक्षा त्याचे वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, जनतेला या सगळ्या प्रश्नाची पार्श्वभूमी माहीत असावी, अशासाठी आजची पत्रकार परिषद आहे। हे करत असताना आपल्यालाही विदित असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी नाथाच्या देवळामध्ये या विषयामध्ये सखोलपणे मी माझी भूमिका मांडलेली होती, त्याला समर्पक अशा पद्धतीनं पार्श्वभूमी सांगितलेली होती। तरीसुद्धा पुन्हा तो विषय लोकांच्या पुढे घेऊन मागच्या वर्षीची आणि यावर्षीची नगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यासमोर टार्गेट ठेवून मी पार्टी प्रमुख या नात्यानं मला कसं बदनाम करता येईल, हा एकमेव डोळ्यापुढे उद्देश ठेवून या सगळ्या गोष्टी होतात का काय, ही विचार करण्यासारखी बाब आहे। कायद्याच्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून जे काही अंतिम काही निर्णय येईल तो तुम्हाला सर्वांना बंधनकारक असेल ना। तिथे एवढं काय असं झालं की लगेच धरणं आंदोलन करून आम्हाला न्याय मिळेना, कोण कारवाई करेना, काय करेना। अरे सरकार तुमचं आहे, अधिकारी तुमची आहेत, सगळं तुमचं चालतंय। 3.5 वर्ष प्रशासक आहे, नोंदणी केली नाही, 3.5 वर्ष झोपला होता काय, प्रशासक होता तुमचाच होता, रोज बसताय जाऊन तिथे प्रशासकाशी, रोज त्यांना याव करा त्याव करा म्हणून सांगताय। मग जी नोंदणी करायसाठी तुम्ही काय प्रशासकाला काय सांगितलं का, विचारलं का, त्यांना काय केलं नाही मग त्याचं जाब विचारलं का, आता तुम्हाला का सुचलं हे, याचं काहीतरी उद्देश ह्याच्या मागं आहे। आणि तो उद्देश फक्त नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून, मला माहिती आहे चालू वेळेच्या नगरपालिका निवडणूक मी माझ्या नेतृत्वाखाली लढवतो, मग मला कसं बदनाम करताय किंवा संशयाचं वातावरण, मला माहिती आहे, पूर्ण खात्री आहे। 40 वर्ष मी राजकारण करतोय एव्हीटीसी विटेकरांच्यासाठी, ही आत्ता आलेली जन्माला आलेली आहे ती, अजून वयसुद्धा 40 ऐकण्यासारा बघावं लागेल ह्यातल्या किती लोकांचं। 40 वर्ष लोकांनी मला स्वीकारलं, विट्यातल्या सगळ्या लोकांनी मला स्वीकारलं। मी माझं चारित्र्य, मी करत असलेलं काम केलं, संस्थात्मक केलेलं काम, विटेसाठी पालकत्व स्वीकारून मी केलेलं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी विटेकरांना माहीत आहे। त्यामुळे या असल्या गोष्टीला मी काय भीक घालेन असं नाही आहे, परंतु असं कदाचित होऊ शकतं की मी जर गप राहिलो तर माझ्याबरोबरची असणारी 4 माणसं सुद्धा आणि विरोधक तरी त्यांना तेच पाहिजे, संशयाचं भूत निर्माण करू शकतात। ते होऊ नये, पायबंद घालता आला पाहिजे। गावामध्ये अनेक संस्थांच्या मध्ये तुम्ही बघितलं असेल पत्रकार महोदय, या निमित्ताने एक संशयाचं कल्लोळ आणि सर्वत्र अशांतता निर्माण झाली। अनेक संस्था या शहरामधल्या थांबलं पाहिजे, गाव शांतपणे गुण्यागोविंदाने चाललं पाहिजे। आम्ही आत्ता मागे बी सांगितलं आणि आत्ता बी सांगितलं, ह्या देवाच्या नावा पैशाला मी कधी हात लावत नाही। भ्रष्टाचार हा विषय बाजूला 100% हे, आम्ही कोणी देवाच्या पैशाला हात लावत नाही, मी तर अजिबात हात लावत नाही कधी। परमेश्वरानं कृपानं सगळं चांगलं आहे माझं, अगदी मुलाबाळा सगळे चांगले आहेत, आणि देवाच्या पैसे मला काय करायचं आहे। फक्त कुठेतरी हे संस्था चांगल्या पद्धतीने चालाव्यात, व्यवस्थित राहाव्यात, हे थोडंसं काय मेंटेनन्स आपल्याला करावं लागेल। अनेक काही गोष्टी बाबी अशा आहेत की त्याच्यामध्ये अर्थकारण उभा करावं लागेल। उद्या आपल्याला काय कॉर्पोरेट फंड उभा करायचा आहे, की ज्या निमित्तानं आता हे सगळे आम्ही मंडळी वर्गणी गोळा करतो। आता हे शहर मोठं व्हायला लागले, 3-3 आठवडं आता जवळजवळ 16-17 दिवस लागतात वर्गणी पूर्ण करायला। उद्या जसं शहर मोठं होईल तसं आणखीन पुन्हा दिवस वाढणार आहे। मग हे 15 आणि 20 दिवस कोण कोणाच्यासाठी करते, आता माणसाला वेळ नाही आहे।
अशामध्ये जर एखादा कॉर्पोरेट फंड आपल्याला निर्माण करता आला तर तो करावा. त्याच्या व्याजातून धार्मिक कार्य करावेत, यात्रा कमिटी त्याच्यातनं चालवावी आणि उद्या पुढं मागं काय ज्याला त्याला वाटेल त्यानंतर भाग घ्यावा त्या संस्थेमध्ये, आपल्या यात्रेमध्ये, आणि आपापल्या पद्धतीने काय एखादा उपक्रम राबवत असेल तर राबवावे. आता आपल्या माहितीसाठी सांगतो की आता या आमच्या या सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतातून जवळजवळ 38 लाख रुपये आम्ही आता नाथाष्टमी उत्सव कमिटीच्या नावावर एफड्या करून ठेवलेल्या आहेत. आमचा उद्देश आहे की 1 कोटीपर्यंत जायचं. यात्रेतनं काय बचत करून, काही अशा पद्धतीने काय उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून, अशा पद्धतीनं आपण आणि त्याचं 8-10 लाख रुपये व्याज आपल्याला आलं की आपल्याला यात्रा कमिटीच्या बऱ्यापैकी कामाला न्याय देता येतो. बाकी जनतेनं वैयक्तिकरित्या यात्रेचं महत्त्व वाढवावं, त्याच्यामध्ये सहभागी घ्यावा, हा सर्व उद्देश या निमित्तानं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार झाला, भाड्याचे पैसे कोण देते, ते लाईट बिल कोण भरते, अशा प्रकारचे संशयाचं भूत निर्माण करणं, प्रश्न निर्माण करणं आणि माझ्यावरती शंका लोकांना निर्माण होईल अशा पद्धतीनं जर काही प्रयत्न होत असतील त्या राजकीय उद्देशानं होत असतील, राजकीय उद्देशानं सरळ असेल तर आम्ही सांगितलं त्याच वेळेला सगळे कागद मी ठेवलेत यात्रा कमिटीमध्ये, 3 आठवडं कोणी बी यावं ते बघून जावं. त्यावेळेला धाडं झालं नाही कोणाचं याचं, कोणी आलं नाही बघायला. त्यावेळेला गावातलं कोणी एकही मनुष्य आलं नाही की ते बाबा काय चाललंय. आम्ही सांगितलं आमचे अधिकारी त्यांना घ्या, माझ्यासमोर नाही याचं नसलं त्यांना विचारा, त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडून कागद अपुरी कागद काहीतरी दाखवायचे, खरेदी दिलं म्हणून दाखवायचं, पण परत घेतलेलं नाही दाखवायचं. चेक दाखवायचा माझ्या नावावर घेतला पण परत आलं घेतलेलं नाही दाखवायचं. भाडं कोणाला जाते, अरे कोणाला काय घरात जाते भाडं, ते पावत्या होते सगळ्या. असं जे काही भूत निर्माण केलं जाते त्याच्यावरती आपला ऑब्जेक्शन आहे, करू नये. त्यांच्या मागं असणाऱ्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, नका करू. हे नाथबाबाचं आमचं एक हे आहे, जो करेल ना त्याला भरायला लागतं. तुम्ही जर काय वेगळ्या तुम्ही जर काय वेगळ्या पद्धतीने काय करायला गेला तर हे उद्देश जर पवित्र नसला त्याच्यामध्ये तो तुम्ही दोष ठेवतो. माझ्यातून घडेल या गावाच्या हिताचं आणि आमच्या संस्थेच्या ट्रस्टच्या हिताचंच घडेल, त्याला बाधा पोचेल असं काही घडणार नाही याची मी सर्व लोकांना या निमित्तानं ग्वाही देतो. आणि जो विश्वास तुम्ही आतापर्यंत माझ्यावरती आमची यात्रा कमिटीवरती ठेवलेला आहे त्या सर्वांचा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो.